अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकलेत. भारतातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गॅस आणि इंधनाचा तुटवडा जाणवू लागलाय. अशातच केंद्र सरकारनं घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाचं पाऊल उचललंय. त्यासाठी सरकारनं आता एस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायदा 1955 लागू केलाय. हा कायदा नेमका काय आहे, त्या माध्यमातून काय फायदा होऊ शकतो, याबद्दल सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक स्तरावर उभं राहिलेलं ऊर्जा संकट या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घरगुती वापराचा गॅसचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी पावलं उचलली आहेत. LPG सिलेंडर आणि पेट्रोलियम उत्पादनांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं एस्मा हा कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे आता देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे. अधिकृत आदेशानुसार केंद्र सरकारनं रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल्स युनिट्सना LPGचं उत्पादन जास्तीत जास्त करण्याचे आणि प्रमुख हायड्रोकार्बन प्रवाह LPG पूलमध्ये वळवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल. युद्धजन्य परिस्थितीमुळे जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा विस्कळीत होतो, तेव्हा बाजारात त्या वस्तूची साठेबाजी आणि काळा बाजार होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी या कायद्याचा आधार घेता येतो. सध्या LPG गॅसबाबत हीच परिस्थिती उद्भवली आहे. या कायद्यामुळे गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा विस्कळीत होणार नाही याची खात्री सरकारला करता येईल. या कायद्याअंतर्गत आपत्कालीन काळात अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून कामगार कोणतंही आंदोलन किंवा संपावर जाऊ शकत नाहीत. या कायद्याअंतर्गत आपत्कालीन काळात अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून कामगार कोणतंही आंदोलन करू शकत नाहीत किंवा संपावर जाऊ शकत नाहीत. शिवाय सरकार जीवनावश्यक वस्तूंची कमाल विक्री किंमत निश्चित करू शकते, जेणेकरून टंचाईच्या काळात ग्राहकांची लूट होणार नाही. अपने को अभी 2-3 दिन हो गया, अभी सिलेंडर नहीं मिल रहा. अपना पास स्टॉक पड़ा था, वो चला रहे हम लोग. 3-4 साल हो गया, अभी तक तो प्रॉब्लम नहीं है. अभी गैस का प्रॉब्लम हो रहा है. अभी 4 दिन हो गया, अभी सिलेंडर हमारे पास स्टॉक पड़ा था, वो चला रहे. कल से अभी बंद करना पड़ेगा. अगर समय पे नहीं मिलेगा गैस सिलेंडर तो क्या करोगे आप? अभी बंद करना पड़ेगा और क्या करेगा. अभी लोगों को अभी इतना टाइम चला रहे, हम स्टॉक पड़ा था वो चल गया, अभी नहीं मिल रहा है. किस वजह से होगा, क्या लगता है? मैडम किस वजह से हुई? किसी वजह से बोले तो पब्लिक के परेशान है. इधर ये देखो बाजू में सिलेंडर का ऑफिस है, वो भी परेशान है. फिर अपन ऑटो वाले क्या कर सकते बताइए. होटल पे क्या इफेक्ट पड़ेगा अगर हाँ, गैस नहीं मिले? होटल क्या करे बोले तो बंद करना पड़ेगा. अभी ऑप्शन नहीं है दूसरा. दुनिया का अपने को अकेले को होता तो बात बराबर है. अभी सबको अभी परेशानी है. भाव बढ़ा है क्या? नहीं, भाव पण नाही बढ़ाया. 9 वाजल्यापासून आलेली आहे मी. काय मोदी पण जाऊ देत नाही. मी आली, मला बाहेरच काढतात आहे. मी किती वेळ उभी राहिली, कामाची सुट्टी करून आलेली. काम तर व्हायला पाहिजे ना, माझं काम पण नाही होते. बाटल्याचं बुकिंग करायचं होत नाहीये. काय सांगते ते सांगतात अजून 2 दिवसांनी या. माझ्या घरात 4 दिवस झाले बाटला नाही. मी उपाशी किती राहणार आहे? मला बाटला तर हवेच ना. आता म्हणतात जा, आता तुम्ही आता बुकिंग केले, आता कधी जा माहिती नाही आता कधी येणार आहे. कशामुळे होते काय सांगत नाहीत ते लोक, बोलतात पुढे आम्हाला. आता मला 9 वाजल्यापासून आलेली आहे मी. मग होतच नाही बाटला बुकिंग माझा. झाला आता 8 दिवस झालं मी बुकिंग करून. मला यायला पाहिजे ना बाटला. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरुद्ध युद्ध पुकारलं आहे. याला प्रत्युत्तर म्हणून आखाती देशातील अमेरिका आणि इस्रायलचे लष्करी तळ तसेच इतर ठिकाणांवर इराणकडून हल्ले केले जात आहेत. इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी देखील अद्याप सुरळीत न केल्यानं जगात इंधन आणि नैसर्गिक गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. भारतातही व्यावसायिक आणि घरगुती गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक गॅससाठी रांगा लावताना दिसत आहेत. त्यामुळेच सरकारनं एस्मा हा कायदा लागू केला आहे, जेणेकरून देशात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहणार आहे. या संदर्भातील असेच अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.